श्रीरंग कॉलनीत धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री सुभाष भामरेंच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भूमिपूजन सोहळा तर नमो नमो पार्कसाठी 1 कोटी रुपये मंजूर। याबाबत अधिकृत तहसील आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता देवपूर परिसरातील श्रीरंग कॉलनी हिम हॉटेलच्या पाठीमागे येथील श्रीरंग कॉलनी परिसरातील ओपन स्पेस मध्ये श्री चैतन्य उर्फ मुन्नाभाऊ वाडिले मित्र परिवाराच्या वतीने पाठपुरावा करून या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिराचं भव्य स्वरूपात उभारण्यात येत असून त्याचं भूमिपूजन सोहळा आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, धुळे महानगराध्यक्ष गजेंद्र शेठ अंपडकर, धुळे ग्रामीण अध्यक्ष बापूसाहेब खलाने, डॉक्टर सुशील महाजन यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। भूमिपूजन सोहळा पार पडला तर यावेळेस या ठिकाणी या श्रीरंग कॉलनीतील ओपन स्पेस साठी नमो नमो पार्क म्हणून 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून तर 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यासाठी श्री चैतन्य उर्फ मुन्नाभाऊ वाडिले मित्र परिवार यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी या ठिकाणी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी सर्व श्रीरंग कॉलनी परिसरातील पंचक्रोशीतील कॉलनी परिसरातील नागरिकांनी धर्मयोद्धा तथा धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले। तर प्रसंगी या ठिकाणी महानगराध्यक्ष गजेंद्र शेठ अंपडकर, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर सुशील महाजन, भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने, देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी तसेच भावी नगरसेवक श्री चैतन्य मुन्नाभाऊ वाडिले आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा भूमिपूजन सोहळा व नमो नमो पार्कच्या या ठिकाणी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याने या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचे आभार व्यक्त करण्यात आले। तर लवकरच या कामांना देखील शुभारंभ होणार असून प्रत्येक प्रभागात रस्ते, गटारी, पथदिवे यासह विविध विकास कामे केले जात असल्याचं देखील या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। धर्मयुद्ध आमदार माननीय अनुप अग्रवाल त्यांच्या सोबत बसलेले व्यासपीठावरील धुळे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब खलाने, धुळे शहर जिल्हा अध्यक्ष बीजेपीचे अध्यक्ष माननीय अंपडकर साहेब, प्रथमेश गांधीजी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, एक अतिशय चांगला सुयोग चालून आलेला आहे। आज दिवाळीचा दिवस आहे आणि